रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण पनीर लबाबदारची डिश किती वेळा ऑर्डर करतो ना, तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. इथं चमच्याभर तुपावरती ना मी पनीरचे काप, थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ टाकून छान दोन्ही साईडने शालो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बटर किंवा तेल देखील इथं वापरू शकता. त्यानंतर आपण यासाठी लागणारी एक ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं तेलामध्ये काही खडे गरम मसाले टाकलेले आहेत. लवंग, दालचिनी, शाहीजिरा आणि वेलदोडे टाकलेले आहेत. ते छान परतल्यानंतर आपण एक ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीरची देठं, एक 7 ते 8 काजू, थोडंसं आलं आणि लसूण टाकून छान परतवून घेतले. जे काही मसाले टाकायचे, हळद, लाल तिखट, धने पावडर इथंच टाकून छान परतवून घेऊन थोडंसं पाणी टाकून आपण याला 5 मिनिट शिजवून आणि थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता एका पॅनमध्ये मी अगदी बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिर्च तेलावरती टाकून छान परतवून घेतलेले आहे. जी बनवून घेतलेली आपण ग्रेव्हीसाठी जो मसाला बनवला होता तो छान परतवून घेते. गरजेनुसार पाणी टाकते. चवीनुसार मीठ आणि साखर टाकून आपण यांच्यामध्ये ॲडजस्ट करूया. दुधावरची फ्रेश साई टाकलेली आहे मी इथं. तुमच्याकडं क्रीम असेल तर क्रीम टाका. कसुरी मेथी, कोथिंबीर टाकली. अगदी रिच अशी टेस्ट येण्यासाठी थोडंसं पनीर याच्यामध्ये खिसून टाकलेलं आहे. शालो फ्राय करून घेतलेलं पनीर टाकूया. छान असं मिक्स करून शिजवून घेऊया. तयार आहे आपली इथं पनीर लबाबदार रेसिपी. नक्की ट्राय करा.